मी आनंद पांडे, तुम्ही बघत आहात रिअल खबर. माझ्याबरोबर शिवसेनाच्या दिनेश शिंदे जी आहे, राष्ट्रीय सहसंमलक, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तर काय सांगाल आपण, ऑपरेशन लांडग्या अशा विरोधी म्हणतायत आणि ऑपरेशन टायगर तुमच्या सुरू आहे, कशा बघताय? आता सगळीकडे माध्यमांमध्ये ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या ऑपरेशन टायगरच्या आलेल्या आहेत. आता कुणाला वाघा आणि लांडग्यामधला फरक दिसत नसेल, कुणाला मोतीबिंदू झालेले असेल, तर त्यांनी डोळ्यांच्या डॉक्टरकडे जावं आणि तपासणी करून घ्यावी आणि आपल्याला चांगला चष्मा लावावा. म्हणजे त्यांना वाघ कसा दिसतो आणि लांडगा कसा दिसतो ते स्वतःकडे बघितल्यानंतर त्यांना कळेल की ते लांडगे आहेत आणि समोर बघितल्यावर त्यांना कळेल की हे वाघ आहेत, कारण शिवसेनेचे वाघ असतात. संजय राऊत म्हणताय की जे संजय दिना पाटील आहेत त्यांना धमक्या देत आहेत, जे तुमच्याकडे 6 खासदार आहेत त्यांना धमक्या भेटत आहेत. शिवसेना काय यांच्या कंप्लेंट करणार आहे, कशा बघताय तुम्ही? संजय राऊतांनी पहिली त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी, मग लोकांना शिव्या देण्याची. तब्येत बिघडली का? त्यांची बुद्धी बिघडली म्हणजे तब्येत बिघडलेली असेल ना, मेंदूवर परिणाम झालेला असेल, तर त्यांनी पहिली स्वतःची ट्रीटमेंट करून घ्यावी. आणि माणसं ही माणसासारखी बोलतात. आता ते जर गाढवासारखे बोलत असतील तर मी त्यांना बोलणार नाही की तुम्ही गाढव आहे म्हणून, पण त्यांनी भाषा जी आहे ती माणसाची वापरावी, संवाद करावा. त्यांनी चुकीचे शब्द वापरून वाद करू नये. आता त्यांचं वय पण होत आलेलं आहे, त्यामुळे 60 नंतर नाठी सुरू होते त्यांची, तशी ती एक पद्धत असेल असं बोललं तर त्याच्यात काय मग राग यायला नको त्यांना. आज विधानभवनामध्ये काही लोकांनी बाईक आउट केला होता की मला ऑफिस मिळाले नाही, मला विरोधी पक्ष दर्जा मिळाला नाही, म्हणून बाईक आउट केला होता. कशा बघते? त्याच्यासाठी नियम असतात विधिमंडळाचे. त्यांनी विधिमंडळ सचिवांकडे जावं, नियम समजून घ्यावेत, ते त्या पात्रतेत बसतात की नाही बसतात याचा अभ्यास करून घ्यावा. त्याच्याशिवाय नुसतंच आपलं आतमध्ये गेलं म्हणजे मी कोणतरी झालो असं नाही. त्याला अभ्यास पण लागतो, त्याला ज्युडिशियल नॉलेज पण पाहिजे, त्याला कॉन्स्टिट्युशनल नॉलेज पण पाहिजे. विधिमंडळ कसं चालतं त्या कामकाजाचं त्यांनी प्रशिक्षण घ्यावं, मग त्यांना कळेल ते बसतात त्याच्यात की नाही बसतात ते. आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काही भाग आहेत त्याच्यामध्ये ड्रग्स, त्याच्यावर मोठी कारवाई झालेली आहे. आणखीन कुठे कुठे आहे तर त्याच्यावर मोठी कारवाई विधानभवनामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं लोकांना. कशा बघताय तुम्ही? कुठे ना कुठेतरी जे ड्रग्स आहे, ड्रग्स वाढले, ड्रग्स माफिया वाढले, त्याच्यावर कारवाईसाठी कसा होतो? आता तो गृह विभागाचा विषय आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावर मी बोलणं उचित नाही. तर एकंदरीत जर बघितलं तर आपलं टायगर 2 अशा आपण सुरू आहे. टायगर 2 आमच्या सुरू झालेला आहे. शिंदे साहेबांनी त्या दिवशी म्हटलं की टायगर 2 सुरू आहे, त्याच्यामध्ये आमदार, नगरसेवक हे सगळे लोक आहेत. बघा काही दिवसामध्ये काय होणार आहे. पण हे तुम्ही कसं बघते? शिवसेनेचा विकास हा सगळ्यांना प्रभावित करतोय. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं जे नेतृत्व आहे ते विश्वासदर्शक नेतृत्व असल्यामुळे बऱ्याच जंगलात जेवढे कुठे कुठे वाघ असतील ते शिवसेनेचेच वाघ म्हणून ते पुढे भविष्यात उदयास येणार आहे. हे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही शिवसेना अशी पसरून जाणार आहे, तिचा अशी फोफावत जाणार आहे की तुम्हाला सगळीकडे नंतर वाघच वाघ दिसायला लागतील शिवसेनेचे. तर हे होते दिनेश शिंदेजी. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाघच वाघ दिसणार आहे. कारण शफिक आनंद पांडे, रिअल खबर, मुंबई.